ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमाला समजत नाही की तिला कोणीतरी तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा रविराज विचारतात, प्रतिमा तुला का स्वप्न पडलं का? तेव्हा प्रतिमा बोलते, हे स्वप्न नव्हतं, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा रविराज बोलतात, तू त्या माणसाला मारताना पाहिलास म्हणून तुला भास होतात आणि तो तुला माणूस दिसत होता का? तेव्हा प्रतिमा व्यवस्थित आठवण्याचा विचार करते। तेव्हा प्रतिमा बोलते, ही तर तन्वी होती आणि तन्वी मला का मारेल? आणि ह्याच्यावरून प्रियाला संशयही आला असतो आणि तो संशय का घ्यावा हे पण तिला समजत नाही आणि आपलीच मुलगी आपल्याला मारण्याचा का प्रयत्न करेल। तेव्हा प्रतिमाला वाटतं आपल्याला ह्याबद्दल रविराजांबरोबर एकट्यामध्ये बोललं पाहिजे, ना तर ह्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील आणि नात्यामध्ये दुरावा होईल आणि ते प्रतिमाला नको हवं आहे। तेव्हा प्रतिमा काय बोलतच नाही आणि बोलते, मला काय सध्या आठवतच नाही। तेव्हा तिचे प्रिया आणि नागराज येतात। तेव्हा प्रिया बोलते, आई तुझ्या तो कोण तोंडावर उशी दाबायला आलं होतं आणि तुला बहुतेक भास होत आहे। आणि प्रिया जोर देत देत तुला भास होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा तिथे नागराज बोलतो, आठवा ना कोण तुम्हाला समोर दिसत होतं आणि तो मुद्दामून तुम्हाला प्रियाच दिसत होती हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण हा नागराजाने प्लॅन रचलेला असतो की या प्लॅन मध्ये प्रिया अडकावी, पण हे प्रियाला माहीत नसतं। प्रतिमा रविराजांना सांगायला लागते, मी या खोलीत नाही झोपणार, मी तुमच्या खोलीत झोपणार। तेव्हा रविराज प्रतिमाला बोलते, तुला कुठली भीती वाटते का? तू कोणत्या गोष्टीचा धसका घेतलास का? प्रतिमा बोलते, माझ्या खोलीत मला भीती वाटते, मला तन्वी बरोबर झोपायचं नाही आहे। तेव्हा रविराजांना धसका बसतो आणि ते बोलतात, तन्वीच्या रूम मध्ये काय घडलं का? प्रतिमा बोलते, माझ्या तोंडावर उशी ठेवण्यात आली, मला मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेव्हा मला समोर तन्वी दिसत होती। तेव्हा रविराज हातरतात आणि बोलतात, तन्वी असं का करेल? तेव्हा रविराज बोलतात, तुझी गोष्ट मला डावलता येत नाही, पण काही गोष्टी या घरात चुकीच्या घडतायत। तेव्हा रविराज बोलतात, आपण एक ह्यामध्ये काम करूया, आपण एक परीक्षा घेऊया आणि परीक्षा घेतल्यानंतर तन्वी असं काय करते आपण हे बघूया। त्यावेळी तन्वीने तुझ्यासाठी दूध आणलं होतं ना, त्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलं असं मला वाटतंय आणि ते साखरपुड्याने नव्हते, त्या गोळ्या होत्या आणि त्या गोळ्या मी टेस्टला पाठवल्या आहेत आणि जर ती तन्वी असं करत असेल ती आपली मुलगी कशावरून? तेव्हा हे सगळं चालू असताना तिथे प्रिया येते आणि प्रिया बोलते, आई काय झालं? का ग माझ्या रूम सोडून तू बाबाच्या रूम मध्ये का झोपायला आलीस? तेव्हा प्रतिमा बोलते, काही नाही, मला अस्वस्थ वाटायला होतं म्हणून मी इथे आली। प्रिया बोलते, तुला माझ्या रूम मध्ये सेफ वाटत नाही का? मग चल ना माझ्या रूम मध्ये झोपायला। आणि प्रिया हट्टाला पेटते। तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतेस, तू जातेस का प्रियाच्या रूम मध्ये झोपायला? रविराज मनातल्या मनात समजतात की जर प्रतिमा प्रियाच्या रूम मध्ये झोपायला घाबरत असेल तर प्रियाचा काहीतरी डाव आहे आणि हे जाणून घेण्यासाठी मला प्रतिमाला तिथे पाठवायलाच पाहिजे। रविराज प्रतिमाला सांगतात, तू जा, ती आपलीच मुलगी आहे, तुला कुठलंही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे। तेव्हा प्रतिमा रविराजांच्या एका बोलण्यावरून तिकडे जायला तयार होते। मग तो प्रतिमा जेव्हा रूम मध्ये आली तेव्हा तिच्यावर हल्ला करायला तयार होते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते। प्रतिमाला सगळं आठवतं आणि तेव्हा तिथे नागराज येतो। तेव्हा प्रतिमा जोरजोरात ओरडायला लागते, वाचवा वाचवा। त्यावेळी मात्र ते रविराज डबा देऊन बसलेले असतात आणि तेव्हा तिथे निघून येतात आणि रविराज तिथे आल्यावर प्रियाचं नाटक सुरू होतं, परत का भास झाला का? तेव्हा प्रतिमा चिडते आणि तिला बाजूला करते। तेव्हा प्रिया बोलते, आई तू माझ्यावर चिडलीस का? तेव्हा प्रिया तेच पुन्हा पुन्हा करत राहते। प्रतिमा रविराजांना सांगते, हिनेच माझ्यावर हल्ला केला। तेव्हा प्रिया बोलते, आई तुला भास होतो काय? बाबा बघा ना, आई माझ्यावर भास करते, मीने आईला मारला का? रविराज बोलतात, प्रतिमा तू का अस्वस्थ आहेस? असं बोलत रविराज प्रतिमाला बोलता करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिमा काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते आणि ती मात्र प्रियाकडे बोट दाखवत असते आणि घाबरत असते आणि बोलते, हिने माझा गळा दाबला। रविराज बोलायला लागतात, तन्वी हे काय चाललंय? तू हे काय करतेस? प्रिया बोलते, बाबा हिला काहीतरी वेड लागलाय, मी हिला का मारू? माझ्यावर ही का आरोप करते? ही अगोदर बोलत होती एक माणूस होता त्यांनी मला जाळण्याचा प्रयत्न केला आणि आता ती माझ्यावर आरोप करते। तेव्हा प्रतिमा बोलते, नाही, मगाशीच हिने माझ्या तोंडावर उशी दाबली आणि आता पण तिने मला मारण्याचा प्रयत्न केला। प्रिया बोलते, काय बोलतेस आई तू? तेव्हा प्रतिमा हट्टाला पेटते आणि बोलते, हिला माझ्यापासून दूर करा। तेव्हा रविराज प्रियाच्या थाडकन मुस्काडीत देतात आणि तिच्या मुस्काडीत देऊन प्रियाला बोलतात, तू बस कर, मी हे सगळं पाहिलेलं आहे आणि जो काही प्रकार झालाय मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि का तू ह्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतेस? प्रियाचा थोबडा फोडला असतं। तेव्हा रविराज बोलते, ज्यावेळी तू ह्या रूम मध्ये तिला घेऊन आलीस ना आणि त्याच वेळेला मी तिथे दबा देऊन बसलेलो होतो तुझी ही सगळी कारस्थाने पाहायला आणि तू का असं वागलेस मला कळलं पाहिजे। तेव्हा नागराज बोलतो,
तिचं सत्य मला समजलं आहे आणि नागराज पलटी मारतो. नागराज बोलतो, ही आपली तन्वी नाही, मला डाऊटच आला होता आणि मी हिच्या मार्गावर काही माणसं पाठवली होती आणि ही आपली तन्वी नाही, ही फसवते आपल्याला. प्रिया एकटीच पडते आणि प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. आता हे सगळं झाल्यामुळे आता रविराज काय निर्णय घेणार हे पाहणे रंजकच ठरणार आहे.